मित्रांनो नमस्कार। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 सुवर्णपदक प्राप्त खेळाडू दिलीप गावित यांनी काल राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते, परंतु राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नाही किंवा भेट नाकारली अशा प्रकारच्या बातम्या काल विविध चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिल्या असतील, परंतु त्यावरती राजसाहेब ठाकरे यांनी खुलासा केलेला आहे। एकदा नक्की बघा। सुरू करण्या अगोदर मी एका गोष्टीचा खुलासा करू इच्छितो। काल एक आपले खेळाडू गावित ते काल येऊन गेले, तुमच्याकडे बातम्या पाहिल्या। त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहीत नाही, ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही, त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का कधीही मी, त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या। त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही, परंतु मला माहितीच नव्हतं, मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून। मला जर कोणी सांगितलं असेल मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो, परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण, परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। ऐकलत? अरे राजसाहेब ठाकरे हा महाराष्ट्रातला असा एकमेव संवेदनशील नेता आहे जो नेहमीच महाराष्ट्रातील खेळाडू असतील किंवा कलाकार असतील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे। माझी सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे, कृपया सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल गैरसमज पसरवणं कृपा करून थांबवाल हीच अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।